एक बहीण आपल्या बहिणीचा हस्ताक्षर अतिशय व्यवस्थितपणाने ओळखू शकते। त्या हस्ताक्षराची ऑटोप्सी करण्यासाठी साताऱ्याला गेले, तर साताऱ्याला सुद्धा अनेक तास त्यांना तिथं थांबून ठेवलं। या ठिकाणी माझी आणखीन एक मागणी आहे की या दरम्यान तिथं जे पोलीस अधिकारी काम करत होते त्यांची पूर्ण चौकशी झाली पाहिजे, आणि आता सुद्धा जे काम करतायत या तपासामध्ये त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, त्यांचे सीडीआर काढले पाहिजेत। इथं तर सरळ सरळ खासदाराच्या 2 पीएचा संबंध जोडला गेलाय। आता तरी बीड जिल्ह्याचे हे तुम्ही माध्यम आपल्या या भगिनीला न्याय देणार आहात का? पुन्हा हा माध्यम या बीड जिल्ह्याची बदनामी करणार, पुन्हा भगिनीची आमच्या चिबिरत काढणार, कुणीतरी तोंड बांधून देणार आणि आमच्या भगिनीवर वाटेल ते आरोप करणार। आपण लोकशाहीचे 4थे स्तंभ आहोत। थोडा तरी जनाचा नाही मनाचा विचार आपण केला पाहिजे। माझे हात जोडून विनंती आहे की आम्ही एकटे डॉक्टर संपदाला या ठिकाणी पूर्णपणाने न्याय देऊ शकत नाहीत। याला तुमची सुद्धा गरज आहे। आता बघितलंय की इथं जिवंत उदाहरण आहे, गरकळ म्हणून एक मुकदमा, त्या मुकदमाचे 9-10 ट्रॅक्टर तिथल्या खासदारांच्या कारखान्यावर आहेत। आता 9-10 ट्रॅक्टर कारखान्यावर आहेत, काही बाकी राहिले असेल म्हणून त्यांना मरुस्तर मारलं, आणि मरुस्तर मारल्यानंतर त्यांना आता ऍडमिट करून घ्यावा लागणार ही परिस्थिती डॉक्टर संपदाच्या समोर आली। त्यावेळेस संपदावर सुद्धा ज्यांचा कारखाना आहे, जे खासदार आहेत, त्यांच्या पीएनी दबाव टाकला की यांचा बीपी नॉर्मल आहे, हे नॉर्मल आहेत, यांना परत पाठवून द्या, म्हणजे यांना हॉस्पिटलमधून सुट्टी द्या। इथंच हा व्यक्ती इथंच आहे, हे सांगेल। म्हणजे इतकं जर भयंकर होत असेल तर मी मात्र या ठिकाणी शासनाला तर स्वस्थ बसू देणार नाही, डॉक्टर संपदाला न्याय मिळवून देईलच।